पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जयेश भिल खून प्रकरणी नवापूर बंदची हाक, आदिवासी समाजाचा संताप उफाळला तीव्र निषेध। नंदुरबार खून प्रकरण, आरोपींना फाशी द्या। दिनांक 22 सप्टेंबर रोजी नवापूर बंद निवेदन दिले। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। 27 वर्षीय जयेश राजू भिल या युवकाचा निर्घृण खून झाल्यानंतर आदिवासी समाजाने कठोर पवित्रा घेतलाय। मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी येथे जयेश भिल यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला। गंभीर अवस्थेत त्यांना सुरत येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान 17 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली। या हत्येच्या निषेधार्थ नवापूर समस्त आदिवासी समाज, शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य तसेच इतर आदिवासी संघटनांच्या वतीने पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की आरोपींना कठोर शिक्षा करून फाशी देण्यात यावी, तसेच पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी कर्तव्यावर कसूर केल्याचा आरोपही करण्यात आलाय, त्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी संघटनांकडून केली आहे। या निवेदनावर नवापूर समस्त आदिवासी समाज, शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यासह कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे, तालुका अध्यक्ष दीपक पाडवी, उपाध्यक्ष उमेश वसावे, सूरज गावित, अंकित मावची, संदीप गावित, किरण वळवी, अतुल गावित, प्रसंजित वसावे, रोहित गावित, निलेश गावित, धनेश मावची, अमित मावची, मनोहर गावित, लाजरस गावित यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत। या हत्येमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झाला। युवकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकार आणि प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी नवापूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। समाजाच्या निषेधाला विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। जयेश भिल यांना न्याय मिळेपर्यंत आदिवासी समाज शांत बसणार नाही, आरोपींना फाशी द्या, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा समाजाने दिला। जयेश भिल यांना न्याय मिळावा। 22 सप्टेंबर नवापूर बंद, नवापूर बंद। दिनांक 17 तारखेला नंदुरबार येथे आपल्या समाजाचे भूमिपुत्र श्री जयेश बाबा वडवी यांच्यावर सूर्यकांत मराठे या भुरट्याने हल्ला केला। त्या हल्ल्यात त्यांना प्राण गमावे लागले। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही नवापूर पोलीस ठाण्यात सोमवारी नवापूर बंद यासाठी निवेदन देण्यात आलो आहे। तसेच जे समोरच्या सूर्यकांत मराठाच्या परिवाराने आपल्या आदिवासी पोरांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहे, प्रशासनाने ते मागे घेण्यात यावे। तसेच जर कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या दबाव खाली प्रशासन काम करत असणार, तुमच्याने जर न्याय नसेल होत तर त्याला आमच्या हातात सोपावं। आम्ही आदिवासी समाज आमचा न्याय आमच्या भावाच्या खुनाच्या बला आमच्याप्रमाणे घेऊन घेऊ। जय आदिवासी। परवा 17 तारखेला जे जयेश वडवी आमचे जे नेते होते, आदिवासी नेते, त्यांना एक पूर्व नियोजन करून त्यांची हत्या करण्यात आली। त्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही शबरी माता संघटना, इतर संघटना यांनी सोमवारी कडकडीत बंदचा आवाहन करण्यात आलं आहे। सर्व मी आदिवासी समाजाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला या बंदमध्ये पाठिंबा द्यावा आणि त्या जो आरोपी आहे सुधाकर मराठे हा भाडवा, याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। यासाठी आम्ही संघटना सर्व एकजुटीने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे। जर प्रशासनाने या भडव्याला फाशीची शिक्षा दिली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने, आम्ही आदिवासी ताकदीच्या पद्धतीने आम्ही त्याला आमच्या हातात सोपवावं। जर प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं नाही त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील। तारखेला आमचा आदिवासी बांधव जयेश वडवी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला। दिनांक 17 तारखेला सुरत येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या निषेधार्थ येणाऱ्या 22 तारखेला सोमवारी संपूर्ण नवापूर तालुका, नवापूर शहर बंदची हाक ही आदिवासी समाजामार्फत देण्यात येत आहे। या बंदच्या हाकमध्ये आमच्या विविध संघटना ज्यांनी आज नवापूर पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना देखील निवेदन दिले आहे। माझी कळकळीची विनंती आहे नवापूर शहरातील सर्व व्यापारी बंधूंना का आपण देखील या निष्पाप जो बळी गेलेला आहे त्याच्या
मृत्यू आणि त्याच्या ज्यांनी त्याच्या प्राण घेतलेला आहे, ज्यांनी त्याची हत्या केलेली आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आपण देखील आमच्या या बंदमध्ये सहभागी व्हावे एवढीच मी आपल्याला आदिवासी समाजाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. जय आदिवासी.